गुड आफ्टरनून. दुपारचे वाजलेले आहेत 1 आणि नेहमीप्रमाणे आमच्या किचनमध्ये जाऊया. आज आमच्याकडे सिंधी कढी, आलू टूक, लोणचं आणि भात इतकाच काय तो बेत आहे. वर्षानुवर्ष आम्ही मुंबईमध्ये राहत असल्यामुळे आमच्या जेवणावर आमच्या आजूबाजूच्या सगळ्या शेजाऱ्यांचा परिणाम जरूर होत असतो. टूक म्हणजे 2 वेळा तळलेले, आलू म्हणजे अर्थातच बटाटे, जे 2 वेळा तळून इतके सुंदर क्रिस्पी आणि छान लागतात. त्यावर वरून घातलेले सुंदरसे मसाल्याचे मिश्रण त्याची रंगत अजूनच बहारदार बनवतात. आणि आमच्या घरात सर्वांची लाडकी असलेली सिंधी कढी. सिंधी कढी आमच्याकडे 2 ते 3 तऱ्हेने बनते. जेव्हा जेव्हा मी त्या करीन तेव्हा तर नक्की तुम्हाला शेअर करीन. सध्याला ही बेसनवाली सिंधी कढी. तर आमच्या शेजाऱ्यांनी आम्हाला छानशा रसाळ गुबगुबीत अशा शेवग्याच्या शेंगा आणून दिल्या होत्या. तर सिंधी कढीसाठी त्या मी पहिल्या शिजवायला ठेवून देत आहे. आणि आता जाडशा कढईमध्ये मी थोडं तेल तापवायला घालत आहे. शेंगदाण्याचं तेल आहे याच्यात. आणि थोडंसं जरा जास्ती घ्यायचं. भेंडी आणि गवार थोडी तळसावून घेत आहे. यात तुम्ही सुरण, वांगं, फरसबी, फ्लावर, गाजर किंवा अशा प्रकारच्या काहीही भाज्या घालू शकता. तर त्या थोड्या तेलामध्ये अशा थोड्याशा तळून घेतल्यामुळे कढी जास्ती छान लागते आणि भाज्या एकदम जास्ती शिजून मेण नाही होत. तर अशा 3/4 शिजून झाल्यावर मी भाज्या बाहेर काढून ठेवत आहे. 2-3 इंच आलं आणि 2 ते 4 ओल्या मिरच्या ठेचून त्याची पेस्ट बनवायची. मग उरलेल्या तेलात जिरं 1 चमचाभर घालत आहे. ताजी कुटलेली ओली मिरची आणि आल्याची पेस्ट घालत आहे. आणि त्याचा कच्चेपणा जाईस तोपर्यंत थोडीशी मी ती परतवून घेत आहे. मग त्यात छानसा हिंग, अगदी व्यवस्थित हिंग घालावा. त्याने छान स्वाद येतो. अजून दुसरा कसलाही स्वाद ह्याच्यात नसल्यामुळे हिंग मी व्यवस्थित घालते. मग एक अर्धा चमचाभर मेथीचे दाणे आणि भरपूरसा कढीपत्ता घालून मी थोडंसं तेल इथं घालत आहे. मला त्यात थोडं कमी वाटते का म्हणजे ह्याच्यात बेसनसुद्धा भाजायचं आहे. त्याच्यामुळे मी थोडं अजूनही तेल घालून त्यात 3 चमचे बेसन घालत आहे. 3 ते 5 चमचे बेसन इथे घालावे आपल्या अंदाजाप्रमाणे. का म्हणजे प्रत्येक वेळी बेसन सेमच असते असं नाही. कधीकधी ते पातळही होते. हा अंदाज तुम्ही तुमचा घ्यायला हवा. पिठल्यासाठी तुम्ही जितकं घेता त्यापेक्षाही फारच कमी लागते. का म्हणजे ही करी आहे. आणि तेलसुद्धा बेसनच्या अंदाजाने घ्यावे, जे की असं फिरवता आलं पाहिजे. आणि असा छान ब्राऊनसर कलर झाला की मी माझ्या अंदाजाने 2 चमचे मिरची पावडर इथे घालत आहे. तुम्हाला हवी तितकी तुम्ही घालू शकता. तर यात आता मी थोडीशी हळद घालत आहे आणि सगळं छान मिक्स करून गॅस बंद करून ठेवून देत आहे. तर आता मी 5-6 मोठे टमॅटो सीडलेस करून घेत आहे आणि ते मिक्सरवरती बारीक वाटून घेत आहे. टोमॅटोची पेस्ट तुम्ही बेसन भाजायच्या आधीही करू शकता. ते ॲक्च्युली सोपे पडते. म्हणजे मग गॅस बंद करावा लागत नाही आणि प्रोसिजर फास्ट होऊ शकते. यात मी मिक्सर धुवून पाणी घालत आहे अंदाजाप्रमाणे, जितकं की कढीला लागेल. तर असं मिक्स करून छानशी मी कढी उकळून घेत आहे. आणि उकळून घेतलेली कढी अशी छान घट्टसर झाल्यावर त्यात शिजवलेल्या शेंगा पाण्यासकट मी घालत आहे. बेसनचं प्रमाण जर का कमी झालं असेल तर तुम्ही तेलात तळून थोडंसं बेसन अजूनही त्याच्यात घालू शकता. किंवा जर का कढी घट्ट झाली असेल तर त्यात पाणी घालून करी कन्सिस्टन्सी मिळवू शकता. आता मी यात भाज्या घालत आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून, म्हणजे कढीपुरतं मीठ घालून मी टेस्ट करून बघत आहे. टेस्ट बघून झाल्यावर मी त्याला ॲडजस्ट करून घेतली. मला जसं हवं तसं मीठ घालून. तर ती छान झालेली आहे आणि मी ती आता उकळायला ठेवून दिली आहे. साईड बाय साईड मी भात करायला शिजवायला ठेवला आहे. आणि बटाट्याचे असे जाड जाड आणि गोल गोल कापे करून ठेवून दिले आहेत. तर हे तळायला आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवत आहे. आणि तेल तापले की मग कढई भरून असे एक बटाटे मी तळायला ठेवून दिले आहेत. भरपूरसे असे बटाटे मी एका वेळेला घालू शकते. का म्हणजे मला ते
पूर्ण शिजेस तोपर्यंतच घालायचे आहेत, त्याला क्रिस्प करायची जरूरत नाही. साईड बाय साईड माझा भात पण होत आहे, कढी पण शिजून तयार आहे, म्हणून मी त्याचा गॅस बंद करून टाकलेला आहे. आणि आता हे मी कढईतून काढून बटाटे एका प्लेटवर ठेवून देत आहे. बटाटे पूर्ण शिजलेले आहेत, पण ते क्रिस्प नाही आहेत. पण आता ते थंड करायला ठेवल्यावर माझा भात शिजून तयार होता. आता मी तो असा वेळत आहे. आम्ही दररोजच भात खात असल्यामुळे असा वेळून स्टार्च काढून भात खात असतो. तर टूकवर घालायला आता आपण मसाला तयार करूया. हा आहे 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 चमचा भाजलेल्या धण्याची पावडर आणि मीठ अंदाजे आणि मिरची पावडर आवडीप्रमाणे. हे सर्व मी आता पटापटा मिक्स करून तयार ठेवत आहे. आता बटाटे आपण दुसऱ्या वेळेला तळायची तयारी करूया. हाताच्या तळव्यामध्ये असा बटाटा चेपून त्याला तयार करून ठेवून देऊया. असे प्रत्येक बटाटे हाताच्या तळव्यात जरासे दडपून तयार केले की ते दुसऱ्या वेळेला तळल्यावर ते छान क्रिस्पी होऊन मजेदार लागतात. तर आता मोठ्या गॅसवर मी एक एक घाणा करून घेत आहे, ज्याला गोल्डन ब्राऊन झाल्यावर बाहेर काढून प्लेटमध्ये ठेवून देते. एका वेळेला 7-8 करू शकता, म्हणजे ते चारी बाजूनी मस्त गोल्डन ब्राऊन होऊ शकतात. असे सुंदर क्रिस्पी आणि मजेदार बटाटा टूक तयार आहे. आता हे बाजूचे मी करून घेत आहे. आता त्यावर असा मसाला भुरभुरावून खायला तयार आहेत गरम गरम बटाट्याचे टूक. तर आता गरम पाणी घालून करीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून उकळावून आम्ही जेवायला बसत आहोत. अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून नोटिफाईड व्हा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करून नक्की मला समजू द्या. थँक्यू.